इंद्रधनुष्य खरोखरच खूप सुंदर असतात, पण हे तयार कसे होतात? आणि नेहमीच बाहेरच्या बाजूला लाल रंग तर आतल्या बाजूला जांभळा रंग कसा असतो? आणि हे इंद्रधनुष्य किती दूर तयार होतात? चला तर या व्हिडिओमध्ये या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. समजा मी इथे उभी आहे आणि आजचा दिवस एकदम छान आहे आणि मला इंद्रधनुष्य बघायचं आहे. तर मला काय लागेल? पहिली गोष्ट तर सूर्यप्रकाश हवा. रात्री इंद्रधनुष्य दिसत नाहीत आणि म्हणूनच सूर्यप्रकाश महत्वाचा आहे. आणि हा आपला सूर्यप्रकाश आहे. आणि आपल्याला पावसाचे थेंब सुद्धा हवे. खरं तर कोणतेही थेंब चालू शकतात, जसे की स्प्रिंकलर मधले किंवा कारंजामधून येणारे. पण आपण पावसाचे थेंब घेऊया. आता तुम्ही म्हणाल की पावसाचे थेंब गोल कुठे असतात? पण सोपेपणासाठी आपण यांना गोल मानलं आहे. आणि पुढे जेव्हा आपल्याला प्रकाश किरण आकृत्या काढायच्या असतील तेव्हा आपल्याला याचा उपयोग होईल. आता प्रश्न असा आहे की हे पावसाचे थेंब आणि सूर्यप्रकाश यांच्यामुळे इंद्रधनुष्य कसा तयार होतो? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की इंद्रधनुष्य नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेला तयार होतात. जर सूर्य माझ्या उजव्या दिशेला आहे तर इंद्रधनुष्य माझ्या डाव्या दिशेला असेल. जर सूर्य माझ्या मागे असेल तर इंद्रधनुष्य नेहमी माझ्या समोर तयार होईल. म्हणजेच इथे सूर्य माझ्या मागे आहे तर मला इंद्रधनुष्य माझ्या समोर दिसेल. आणि आता ही माहिती वापरून की इंद्रधनुष्य नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेला तयार होतात, आपण हे कसे तयार होतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. कमीत कमी त्याची मूळ कल्पना काय आहे हे तरी समजून घेऊया. चला तर इंद्रधनुष्यापासून सुरुवात करूया. जर मी या इंद्रधनुष्याकडे बघते आहे तेव्हा मला माहिती आहे की त्यातून बाहेर पडणारे प्रकाशाचे किरण माझ्या डोळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. जसं की लाल, निळा, पिवळा आणि या सगळ्या रंगाचे किरण माझ्या डोळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. चला तर आपण सगळ्यात पहिले ते काढूया. यातला निळा किरण बघायला जरा कठीण आहे. आपण म्हणून थोडासा मागचा प्रकाश कमी करूया. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न येतो की हा प्रकाश नेमका येतो कुठून? आता आपण अंदाज लावू शकतो की हे इंद्रधनुष्य सूर्यप्रकाशामुळे तयार होतात, त्यामुळे हा प्रकाश सूर्यप्रकाशामधून येत असेल. पण सूर्यप्रकाश कुठल्या दिशेने आहे? सूर्यप्रकाश या दिशेने येतो आहे. चला तर आपण तो पण काढूया. मस्त. आता सगळे प्रकाश किरण काढल्यामुळे आपण बघूया की आपल्याला अंदाज लावता येतो का की इथे नेमकं काय घडतंय? इथे बघा, काय येणारा प्रकाश हा पांढऱ्या रंगाचा आहे. मग काहीतरी घडतं आणि मला रंग दिसायला सुरुवात होते. म्हणजेच इथे काहीतरी घडत असावं. या पांढऱ्या प्रकाशाचं रंगांमध्ये रूपांतरण होऊन तो पांढरा प्रकाश मला रंगीत दिसतो आहे, यासाठी काहीतरी होत असावं. थोडासा विचार करा बरं, काय होत असेल? कदाचित तुम्ही ही गोष्ट आधीच शिकला असाल. ठीक आहे. आता मला पहिला प्रश्न पडला आहे तो म्हणजे हा पांढरा प्रकाश रंगांमध्ये कसा काय बदलतो आहे? हे आपण याआधी पाहिलं आहे का? अरे हो की, हे आपण पाहिलं आहे. हे आपण लोलकामध्ये घडताना पाहिलं आहे. जेव्हा तुम्ही लोलकावर पांढरा प्रकाश टाकता तेव्हा आपल्याला रंग बाहेर येताना दिसतात. आणि असं का होतं? आपण याआधी पाहिलं आहे की पांढरा प्रकाश हा इंद्रधनुष्याच्या 7 रंगांनी बनलेला असतो. हे एकत्रच असतात, पण जेव्हा हे एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जातात तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या प्रकारे वळतात. लाल रंग सगळ्यात कमी वळतो तर जांभळा रंग सगळ्यात जास्त वळतो आणि त्यामुळेच हे जेव्हा लोलकामधून बाहेर येतात तेव्हा ते वेगवेगळे होतात. यालाच आपण प्रकाशाचे अपस्करण किंवा डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतो. इंद्रधनुष्यामध्ये पण असंच काहीच घडतं आहे का? कदाचित या पांढऱ्या प्रकाशाचं अपस्करण होऊन आपल्याला वेगवेगळे रंग मिळत आहेत का? म्हणजेच इथे एक गोष्ट ही घडते आहे. पण एवढंच नाही, आणखीन एक गोष्ट आहे. म्हणजे बघा, काय लोलकाप्रमाणेच प्रकाशाच्या किरणांनी देखील फक्त पुढेच प्रवास करायला पाहिजे होता, पण हे रंगीत प्रकाशाचे किरण तर वळून माझ्याकडे परत येत आहेत. म्हणजेच हे रंग कशावर तरी उसळून परत येत असल्यासारखे वाटत आहेत. म्हणजे हे रंगीत प्रकाशाचे किरण परावर्तित होत आहेत. ते कशावर तरी आदळून परावर्तित होऊन परत येत आहेत. म्हणजेच या दोन गोष्टी व्हायला हव्या. चला तर लक्षात ठेवायसाठी आपण हे लिहून ठेवूया. पहिली गोष्ट म्हणजे रंगांचं वेगळं होणं, ज्याला आपण प्रकाशाचं अपस्करण किंवा डिस्पर्शन असं म्हणतो.
जे इथे होत आहे. आणि दुसरं काय, तर अपस्करणानंतर रंग परत परावर्तित झाले पाहिजे, म्हणून इथे परावर्तन सुद्धा घडायला हवे. तर अपस्करणानंतर परावर्तन घडायला हवं आणि या दोन गोष्टी मिळून आपल्याला आपला इंद्रधनुष्य मिळतोय. ठीक आहे, पण हे कोण करत आहे? हे अपस्करण आणि परावर्तन कोण घडवून आणत आहे? हवेत तर लोलक नाहीत. काही अंदाज कोण करू शकतं बरं हे? तुमचा अंदाज बरोबर आहे. हे पावसाचे थेंब घडवून आणत आहेत. म्हणजेच हे पावसाचे थेंब पांढरा प्रकाश घेऊन त्याला वेगळं करून मग त्याला परत परावर्तित करून आपल्याला इंद्रधनुष्य देत आहेत. मजेशीर आहे की नाही? आपण अगदी वैज्ञानिकांसारखाच मागे जाऊन इंद्रधनुष्य कसे तयार होतात याचा अंदाज लावला. पण यामुळे आणखीन काही मनोरंजक प्रश्न निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, जर प्रत्येक पावसाच्या थेंबामधून मला रंग दिसत आहेत, तर मग मला एकच इंद्रधनुष्य का दिसतोय? प्रत्येक पावसाचा थेंब एक इंद्रधनुष्य का नाही देत आहे? सगळ्याच रंगांचा गोंधळ व्हायला पाहिजे, बरोबर? मला हा एक सुंदरसा छानसा एकच इंद्रधनुष्य का दिसतो आहे? हे सगळे मनोरंजक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला त्या पावसाच्या थेंबाच्या आतमध्ये नेमकं काय होत आहे हे थोडं खोलवर जाऊन पाहावं लागेल. चला तर थोड्या वेळासाठी आपण हा इंद्रधनुष्य बाजूला करूया आणि या एका विशिष्ट पावसाच्या थेंबावर लक्ष केंद्रित करूया. आणि आता आपण या पावसाच्या थेंबाच्या आत काय होतं हे शोधूया. ठीक आहे, हा पांढरा प्रकाश या पावसाच्या थेंबाच्या आत शिरत आहे. असे बरेच किरण आहेत, पण आपण फक्त एकच प्रकाशाचा किरण काढूया जो या थेंबाच्या आतमध्ये शिरतो आहे. ठीक आहे, हा पांढरा प्रकाश या थेंबाच्या आतमध्ये प्रवेश करतो आहे. आता काय होईल? तुम्ही हा व्हिडिओ थांबवून हे स्वतः काढण्याचा प्रयत्न करा बरं. हे महत्वाचं आहे, कारण तुम्हाला परावर्तन, अपवर्तन याचे नियम माहिती आहे. तुम्ही याच्या आधी स्वतः किरण आकृत्या काढलेल्या आहेत, त्यामुळे हे स्वतःहून करून बघा बरं. ठीक आहे, आशा आहे तुम्ही प्रयत्न केला असेल. चला तर आता नेमकं काय होतं हे बघण्यासाठी आपण या चित्राला थोडंसं मोठं करूया. आपल्याकडे पांढरा प्रकाश आहे जो विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये चालला आहे. त्यामुळे प्रकाशाचा काही भाग थेंबाच्या आतमध्ये जाईल आणि त्याचं अपवर्तन होईल, तर काही प्रकाशाचं परावर्तन होईल. आपल्याला परावर्तनाची खूप काळजी करण्याचं कारण नाही, पण आपल्याला थेंबाच्या आत काय होतं हे समजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण अपवर्तनाचा विचार करूया. अपवर्तित किरण काढण्यासाठी सगळ्यात आधी मला एक स्तंभिका काढावी लागेल. आणि वक्र पृष्ठभागांसाठी आपण स्तंभिका कशी काढतो? जशी आरशांच्या बाबतीत आपण ती केंद्रामधून काढतो, तशीच इथे ती या थेंबाच्या मध्यातून किंवा केंद्रामधून काढली जाईल. आणि याच कारणासाठी आपण या पावसाच्या थेंबांना गोलाकार मानला आहे. खरं तर पावसाचे थेंब गोलाकार नसतात, पण आपल्याला आकृती काढणं सोपं जाईल म्हणून आपण त्यांना गोलाकार मानलाय. ठीक आहे, तर आता या पांढऱ्या प्रकाशाचं काय होईल? तो विरळ माध्यमामधून घन माध्यमामध्ये जात आहे, त्यामुळे तो स्तंभिकेकडे विस्थापित होईल. पण लक्षात ठेवा की सगळेच रंग एकाच अंशामध्ये वळत नाहीत. लाल सगळ्यात कमी वळतो, त्यामुळे हा माझा लाल प्रकाश आहे तो स्तंभिकेकडे अगदीच थोडासा वळला आहे, समजा इथे. आणि निळा किंवा जांभळा प्रकाश आपण इथे निळा घेऊया, ज्यामुळे तो दिसायला सोपा होईल. तर जांभळा किंवा निळा थोडासा जास्त वळतो, म्हणून त्याला आपण थोडासा जास्त वळवूया. आता पुढे काय होईल? ही गोष्ट महत्वाची आहे, कारण इथे काही गैरसमज आहेत. तुमच्या मते काय होईल? तर हा एक पारदर्शक पावसाचा थेंब आहे, म्हणजे प्रकाश फक्त बाहेर पडेल, आणि हे खरं आहे. बहुतेक प्रकाश थेंबामधून या दिशेने बाहेर पडेल आणि या दिशेने परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही. पण या प्रकाशाचा काही भाग परावर्तित होईल. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये काही प्रकाश परावर्तित होतो आणि बहुतेक प्रकाश बाहेर निघून जातो. आता गैरसमज असा आहे की अनेक लोकांना असं वाटतं, किंबहुना काही पुस्तकांमध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की प्रकाशाचं पूर्णपणे आंतरिक परावर्तन होतं किंवा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. म्हणजेच सगळा प्रकाश परावर्तित होतो
हे खरं नाही आहे. प्रकाशाचा काही भाग फक्त परावर्तित होतो, जसं पाण्याच्या बाबतीत नेहमी घडतं. आणि हेच कसं होतं यामध्ये आपल्याला रस आहे, किंवा हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे इथे मी बाहेर पडणारे प्रकाशाचे किरण काढणार नाही आहे. मी फक्त तेच प्रकाशाचे किरण काढणार आहे जे परावर्तित होत आहेत. आणि हे करण्यासाठी आपल्याला पुन्हा स्तंभिका काढाव्या लागतील. चला तर एक स्तंभिका निळ्या किरणासाठी काढूया आणि एक स्तंभिका लाल किरणासाठी काढूया. आणि आता यांच्या आधारे परावर्तित किरण काढूया. हा या लाल प्रकाशाचा आपाती कोन आहे, त्यामुळे आपण परावर्तित कोन सुद्धा जवळपास तेवढाच घ्यायचा प्रयत्न करूया, कुठेतरी इथे. हीच गोष्ट आपण निळ्या किरणासाठी सुद्धा करूया. थोडंसं लक्षपूर्वक बघा की निळ्या किरणाचा आपाती कोन हा लाल किरणापेक्षा कमी आहे, आणि आपण परावर्तित कोन सुद्धा तेवढाच ठेवायचा प्रयत्न करूया, कुठेतरी इथे. आणि इथे तुम्ही बघू शकता की स्तंभिका काढल्याने किती मोठी मदत झालेली आहे. आता पुढे काय होतं ते बघूया. तर बहुतेक प्रकाशाचे किरण या पावसाच्या थेंबामधून बाहेर निघतील, तर काही किरण परावर्तित होतील. आपण परावर्तित होणाऱ्या प्रकाशाकडे लक्ष नाही देऊया, आपण बाहेर निघणाऱ्या किरणांकडे लक्ष देऊया. आणि यासाठी पुन्हा स्तंभिका काढूया. एक स्तंभिका लाल किरणासाठी, दुसरी स्तंभिका निळ्या किरणासाठी. आणि आता आपण बाहेर पडणारे प्रकाशाचे किरण काढू शकतो. आणि आता हा किरण घन माध्यमामधून विरळ माध्यमामध्ये जात असल्यामुळे हा स्तंभिकेपासून दूर वळेल किंवा स्तंभिकेपासून दूर विस्थापित होईल. आणि हीच गोष्ट या लाल प्रकाशाच्या किरणाच्या बाबतीत होईल, आणि तो स्तंभिकेपासून दूर विस्थापित होईल. चला पटकन बाणाची चिन्ह काढूया जे प्रकाशाची दिशा दाखवत आहेत. मस्त. आता एवढं काम केल्यानंतर आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो का ते बघूया. आपण थोडंसं मागे जाऊया. आणि म्हणून आपण बघू शकतो की प्रत्येक पाण्याचा थेंब माझ्यापर्यंत सगळे रंग पोहोचवणार आहे. सगळ्यात खाली लाल तर सगळ्यात वर निळा. पण महत्वाचं म्हणजे या विशिष्ट प्रकरणामध्ये फक्त एकच रंग माझ्या डोळ्यांपर्यंत पोहोचत आहे. नीट बघा की फक्त लाल रंगाचा किरण माझ्या डोळ्यांपर्यंत पोहोचू शकत आहे, आणि म्हणूनच तो पावसाचा थेंब मला लाल रंगाचा दिसेल. आपण तसा त्याला रंग देऊया. आता जर कोणी माझ्या वरच्या बाजूला उभं असेल तर कदाचित त्याला किंवा तिला तोच पावसाचा थेंब निळा दिसेल. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठी तोच पावसाचा थेंब हा एका वेगळ्या आणि विशिष्ट रंगाचा दिसेल. आशा आहे की तुम्हाला आता हे समजलं असेल. आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं की तुम्ही तर म्हणाला होतात की फक्त थोडासाच प्रकाश माझ्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. बहुतेक प्रकाशाचे किरण बाहेर चालले जातात, थोडासाच प्रकाश परावर्तित होतो आहे, बरोबर? मग हा थोडासाच प्रकाश मला दिसण्यासाठी पुरेसा आहे का? अर्थातच नाही. एकच पावसाचा थेंब खरंच पुरेसा नाही, पण इथे भरपूर पावसाचे थेंब आहेत. चला तर ते आपण काढूया. एक अजून पावसाचा थेंब घेऊया जो याच रेषेत आहे, जो सुद्धा माझ्यापर्यंत लाल प्रकाश पोहोचवतो आहे. इथे असलेला अजून एक पावसाचा थेंब माझ्यापर्यंत लालच प्रकाश पोहोचवतो आहे. म्हणजेच जर तुम्ही या रेषेतले सगळे पावसाचे थेंब पाहिले तर ते तुमच्यापर्यंत लाल प्रकाशच पोहोचवतील, आणि ते सगळे मिळून पुरेसे आहेत ज्यामुळे मला तो प्रकाश दिसू शकतो. खरं तर म्हणूनच आपल्याला प्रखर सूर्यप्रकाशाची गरज असते. या सूर्यप्रकाशाशिवाय हा प्रकाश पुरेसा शक्तिशाली नसेल आणि मला इंद्रधनुष्य दिसणार नाही. आणि म्हणूनच इंद्रधनुष्य दिसण्यासाठी भरपूर प्रकाश आणि भरपूर पाण्याचे थेंब हवेत. ठीक आहे. आता मला इतर पावसाचे थेंब कसे दिसतील किंवा मला इतर रंग कसे काय दिसतील, चला बघूया. समजा मला जांभळा रंग बघायचा असेल तर आपण ही किरण आकृती इकडे तिकडे हलवून बघूया. तुम्ही इथे बघू शकता की जर मला जांभळा बघायचा असेल तर हा पावसाचा थेंब थोडासा लाल पावसाच्या थेंबापेक्षा खाली असायला हवा. म्हणजे जर मी आता या पावसाच्या थेंबाकडे पाहिलं किंवा जर मी या कोनातून थोडंसं खाली पाहिलं तर मला तो दिसेल. आपण ही गोष्ट पुन्हा काढूया. हे जर क्षितिज आहे तर मी त्याच्या थोडंसं वर पाहिलं तर मला लाल रंग दिसेल, आणि त्याच्याच थोडंसं खाली पाहिलं तर मला निळा रंग दिसेल.
आणि म्हणूनच या रेषेत असणारे सगळे पावसाचे थेंब मला निळ्या रंगाचे दिसतील. आणि म्हणूनच महत्वाचं हे आहे की प्रत्येक पाण्याचा थेंब मला एक इंद्रधनुष्य देत नाही आहे, तर ते सगळे मिळून एक इंद्रधनुष्य तयार करता आहेत आणि ते इंद्रधनुष्याचा एक भाग आहेत. आणि इथे अजून मध्ये अनेक पावसाचे थेंब असतील जे मला वेगवेगळे रंग दाखवतील. आता याच्या वर असलेल्या पावसाच्या थेंबांचं काय? ते मला कोणताही रंग दाखवणार नाही. कसं ते बघूया. जर याच्यावर एखादा पावसाचा थेंब असेल तर त्याच्यातून परावर्तित होणारा कोणताही रंग माझ्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही, म्हणूनच ते इंद्रधनुष्याचा भाग नसतील. आता याच्या खाली सुद्धा जर एखादा पावसाचा थेंब असेल तरीही तो माझ्यापर्यंत कोणताही रंग पोहोचवणार नाही आणि त्यामुळे तो सुद्धा इंद्रधनुष्याचा भाग नसेल. इंद्रधनुष्य या विशिष्ट जागेत असलेल्या पावसाच्या थेंबांमुळे तयार होतो आहे आणि मला दिसतो आहे. आता शेवटचा प्रश्न राहिला की हा इंद्रधनुष्य किती दूर आहे. आता पहिल्यांदा आपल्याला वाटू शकतं की हे कोणत्या पावसाच्या थेंबामधून प्रकाश येत आहे त्यावर अवलंबून आहे, कारण त्याचमुळे आपल्याला इंद्रधनुष्य मिळतो, बरोबर. पण आपण नुकतंच शिकलो की इंद्रधनुष्य एकाच पावसाच्या थेंबापासून तयार होत नाही, तर तो खूप साऱ्या पावसाच्या थेंबांपासून तयार होतो. पावसाचे थेंब जे आपल्यापासून दूर आहेत आणि पावसाचे थेंब जे आपल्यापासून जवळ आहेत ते सगळे मिळून आपल्याला एक इंद्रधनुष्य दाखवतात. तर इंद्रधनुष्य दूर आहेत का? नाही, ते फक्त त्या थेंबांमुळे तयार होत नाहीत. मग ते जवळ आहेत का? नाही, कारण ते फक्त त्याच थेंबांमुळे सुद्धा तयार होत नाहीत. ते या दोन्ही थेंबांमुळे मिळून तयार होतात. मग हे इंद्रधनुष्य नेमके आहेत कुठे? तर ते सगळीकडे आहेत. हे ऐकायला विचित्र वाटतं, नाही का? म्हणजेच इंद्रधनुष्य एका विशिष्ट अंतरावर असल्यासारखे दिसतात, पण आपण नुकतंच पाहिलं की ते तसं नाही आहे. ते सगळीकडे आहेत. अगदी जवळपासून ते खूप लांबपर्यंत सगळीकडे इंद्रधनुष्य आहे. आश्चर्य आहे, नाही का? हे एका विशिष्ट अंतरावर असल्यासारखे दिसतात, पण ते एका विशिष्ट अंतरावर नाहीत आणि ते एका विशिष्ट ठिकाणी सुद्धा नाहीत. आणि अर्थातच आपण हे अजून पाहिलं नाही की इंद्रधनुष्य कमानीच्या आकाराचे किंवा धनुष्याच्या आकाराचे का असतात, पण ते आपण भविष्यामधल्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि या व्हिडिओसाठी इतकंच. चला तर आपण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी एक सारांश घेऊया आणि त्या गोष्टी आठवूया. आता मला सांगा, इंद्रधनुष्य पाहण्यासाठी आपल्याला प्रकाशासोबत कोणत्या दोन महत्वाच्या घटना घडल्या पाहिजे? दुसरं, तुम्ही पावसाच्या थेंबाच्या आतमध्ये होणारं अपवर्तन दाखवणारी किरण आकृती काढू शकता का? मग त्या किरण आकृतीचा वापर करून तुम्ही इंद्रधनुष्याच्या रंगाचा क्रम असा का असतो हे समजावून सांगू शकता का? म्हणजेच नेहमी बाहेर लाल आणि आतमध्ये जांभळा किंवा निळा का असतो? आणि सगळ्यात शेवटी तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबाला इंद्रधनुष्य किती दूर असतो हे समजावून सांगू शकता का? हे सगळं आठवायला तुम्हाला कठीण होत असेल तर काळजी करू नका, तुम्ही नेहमीच हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.